नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आर्ट ऑफ स्मार्ट लाईफ अर्थात चैतन्य विद्या हिच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं मी स्वागत करत आहे. बघा, आर्ट ऑफ स्मार्ट लाईफ म्हणजे जगभरच्या संत महात्म्यांनी, यशस्वी स्त्री पुरुषांनी आपल्या विचारांनी आणि आचाराने आपल्याला आखून दिलेला यशस्वीतेचा मार्ग आहे. तो आपल्याला मी प्रॅक्टिकली आणि सोप्या पद्धतीने फक्त सांगत आहे. मागच्या वेळेला आपण पाहिलं की धक्काधक्कीच्या आजच्या काळामध्ये आपण सोहम सोहम करत राहण्यापेक्षा आपण क्या हम आणि क्यों हम म्हणजे आपण काय आहोत, आपलं जीवन काय आहे आणि आपण का आलेलो आहोत त्या जीवनाला, हे आपल्याला समजून घ्यायचं. हे आपल्याला समजल्यानंतर आपण जी वाटचाल करणार ती निश्चितपणे यशाच्या दिशेने, ऐश्वर्याच्या दिशेने असणार. आणि यासाठी मी गेल्या भागामध्ये आपल्याला सिंहाच्या छावेची गोष्ट सांगितली होती. हा सिंहाचा छावा आपण सिंहावेळी विसरलो होतो. आपल्यामध्ये सुद्धा हे वनराजपण, हे सिंहपण, हा सिंघम हा दडलेला असतो. बघा, आपल्या जीवनामध्ये 4 इंद्र असतात. पहिला इंद्र असतो नरेंद्र, दुसरा इंद्र असतो देवेंद्र, तिसरा राजेंद्र म्हणजे गणपती, आणि या सर्वांना दाखवणारा हा एक फार महत्त्वाचा इंद्र असतो, तो म्हणजे उपेंद्र, ज्याला सद्गुरू म्हणतात. सोप्या भाषेमध्ये ज्याला मार्गदर्शक, जीवन मार्गदर्शक म्हणतात, लाईफ गाईड म्हणतात. तर ह्या चार इंद्रियांच्या माध्यमातून माणसाचं जीवन यशस्वी होऊ शकतं. आपल्या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, पण 2 जनतेचे राजे हे फार प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे सयाजीराव गायकवाड. या सयाजीराव गायकवाडांची एक गोष्ट आपल्याला सांगतो की आपल्यातलं राजेपण काय असतं याची चुणूक या गोष्टीतून आपल्याला येईल. इंग्रजांच्या काळामध्ये बडोदा संस्थान होतं आणि त्या संस्थानाचा राजा हा वृद्ध झाला होता. आणि वैद्यांनी सांगितलं की आता तुम्ही मरणोन्मुख आहात, खूप आजारी पडलात, तर लवकरच तुम्ही राजाच्या वारसाची सोय करा. मग त्यांनी काय केलं, त्यांना मूलबाळ स्वतःला नव्हतं, म्हणून त्यांनी पूर्ण राज्यभर दवंडी पिटवली की आपल्या नातेवाईकांना, जवळच्या नातेवाईकांना, आपल्या ज्या घराण्यातले लोक आहेत त्यांना त्यांनी बोलावलं की तुमच्या लहान मुलांना घेऊन राजवाड्यावर या, आम्ही यांचा इंटरव्ह्यू घेणार आणि याच्यातून एक राजा निवडणार. झालं. सयाजीराव गायकवाड हे शेतकऱ्याचे सुपुत्र होते. 3 भावंड होती. ते शेतावर काम करत होते आणि तिकडून इंग्रजांचा अधिकारी आला खलिता घेऊन की तुम्हाला राजवाड्यावर बोलवले आहे इंटरव्ह्यूसाठी. हे सर्वजण अनेक मुलं इंटरव्ह्यूला जमली होती त्या दरबारामध्ये. दिवाणजी, सेनापती, कारभारी आणि स्वतः वहिनीसाहेब या म्हणजे त्या राजाच्या पत्नी या इंटरव्ह्यूसाठी जमल्या होत्या. प्रत्येक मुलगा यायचा, त्या प्रत्येक मुलाला एक कॉमन प्रश्न विचारला जायचा, बाळ तू इथं का आला? आता सयाजीराव गायकवाडांचा जो मोठा भाऊ होता त्याने एंट्री केल्या त्याला विचारलं की बाळ तू इथं का आला? तुम्हाला बा म्हणला म्हणून आलो. त्याला परत पाठवून दिलं. नंतर धाकटा भाऊ आला सयाजीराव गायकवाडांचा, त्याला विचारलं. इतर पण मुलं आली, त्यांना विचारलं. धाकटा भावाला तो 6 वर्षाचा होता, तो तोंडात बोट घालूनच आला. त्याला विचारलं का इथे आला, तो तसंच मागे पळून गेला. आता सयाजीराव गायकवाड आले. सर्व पॅनल कंटाळलं होतं, ही सर्व मुलं काय अशी उत्तरं देत आहेत. सयाजीराव गायकवाड दारात पाऊल टाकल्या वहिनी साहेबांनी त्याला प्रश्न विचारला, बाळ इथं तू का आला? त्याने एक पाऊल दिमागात पुढे ठेवून सांगितलं, राजा व्हायला आलोय. त्याचा तो आत्मविश्वास बघून वहिनी साहेबांनी त्याला राजा केला आणि तो राजा इतका प्रसिद्ध झाला, लोकोपयोगी अनेक त्यांनी कामं केली सयाजीराव गायकवाडांनी. कित्येक लोकांना त्यांनी शिक्षण जे मुलींना शिक्षण गुजरातमध्ये त्यांनी सुरुवातीला आणलं. ते असा हा मोठा राजा होऊन गेला. हे का झालं? कारण त्याच्यामधलं राजेपण त्याने ओळखलं होतं. हे राजेपण असं उगीच ओळखलं जात नाही, त्यासाठी कोणाची तरी संगत, कोणाचे तरी संस्कार लागतात. ते त्यांना नकळत मिळाले होते. मित्रांनो, आपण काय आहोत आणि आपण हे काय आहोत कळल्यानंतर मग आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला कळालं तर आपलं जीवन आपण यशस्वी करू शकतो. आपण काय आहोत हे आपण पुढच्या भागामध्ये सविस्तर पाहूया. तोवर नमस्कार.